धुळे शहरातील पारोळा रोडवर बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याला दुभाजक करण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतो. मात्र या दुभाजकावर जी काही झाडं लावण्यात आली होती, ही झाडं अक्षरशः जळून गेलेली आहेत. या ठिकाणी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत हे काम करण्यात आलं. मात्र हे काम करताना कुठल्याही पद्धतीने दक्षता न घेतल्यामुळे हजारो आणि लाखो रुपयाची ही झाडं अक्षरशः उन्हामुळे जळून खाक झालेली आहेत. ठेकेदाराच्या वतीने ही झाडं लावण्यात आली, मात्र त्याची निगा राखण्यात आलेलं नाही. हजारो रुपये खर्च करून हे दुभाजक टाकण्यात आले. त्यामध्ये सुंदर अशी फुलांची झाडं लावण्यात आलेली आहेत. मात्र त्यांना पाणी न मिळाल्यामुळे या ऐन उन्हाळ्यामध्ये ही झाडं अक्षरशः जळून राख झालेली आहेत. विशेष म्हणजे लाखो रुपयाचं नुकसान इथं प्रशासनाचं झालेलं आहे. मात्र याकडे संबंधित विभाग लक्ष द्यायला तयार नाही. एकीकडे निसर्गप्रेमींकडून ही झाडं लावण्याची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे ही झाडं अक्षरशः जळून खाक झालेली आहे. त्यामुळे या संबंधित ठेकेदारावर प्रशासन कारवाई करेल का, अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.